जेव्हा एक नवीन दर्शक तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतो, तेव्हा तो तुमच्या आवाजावरून तुम्हाला जज करतो. जर तुमच्या व्हिडिओचा आवाज त्याला पसंत नाही आला, तर तो तेव्हाच तुमचा व्हिडिओ सोडून जातो. कारण व्हिडिओ किती इन्फॉर्मेटिव्ह असला तरी जर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड नॉईज असेल किंवा खरखर असेल, तर तो इन्फॉर्मेटिव्ह कमी, इरिटेटिंग जास्त बनतो. आता तुम्ही म्हणत असाल की माझ्याकडे एक रूम नाही, माझा आवाजसुद्धा खराब आहे किंवा मी तोतडा बोलतो. आणि तुमच्यामधले काही लोक असे म्हणेल की मी मार्केट एरियामध्ये राहतो, ज्याच्यामुळे मला बॅकग्राऊंड नॉईज खूप येतो. तर हे फक्त बहाणे आहे आणि याचे समाधान मी या व्हिडिओमध्ये दिले आहे. आता आपल्याकडे कोणता प्रोफेशनल स्टुडिओ नाही जिथे जाऊन आपण आपला आवाज रेकॉर्ड करणार आहोत, ज्यामुळे आपल्या आवाजामध्ये बॅकग्राऊंड नॉईज आणि गूंज असते. पण या दोन गोष्टीमुळे आपण व्हिडिओची क्वालिटी खराब होऊ देणार नाही. गूंज आवाजामध्ये तेव्हा येते जेव्हा तुमच्या रूममध्ये खूप खाली जागा असते. तुमचा आवाज भीतीला आदळून तुमच्याकडे परत येतो आणि तो तुमचा माईक रेकॉर्ड करतो, ज्यामुळे तुमचा आवाज असा होतो, हॅलो मी मराठी गायडर. या प्रॉब्लेमचे समाधान एकच आहे, ते म्हणजे रूम मध्ये वस्तू ठेवा, कपडे ठेवा किंवा खाली वस्तूमध्ये काही बॉक्सेस असतील तर ते सुद्धा ठेवा. आणि जर तुमच्याकडे चॅनलमध्ये इन्व्हेस्ट करायला पैसे असेल तर ॲकॉटिक साऊंड पॅनल सुद्धा घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या आवाजामध्ये एको खूप प्रमाणात कमी होऊन जाईल. आणि जर तुम्हाला सस्ता जुगाड पाहिजे तर तुम्ही घरची अलमारी खोलून रेकॉर्ड करू शकता. अलमारीमध्ये खूप सारे कपडे भरलेले असते जे साऊंड ॲब्झॉर्बरचं काम करते आणि त्यामुळे तुमच्या आवाजामध्ये गूंज कमी होऊन जाते. आता आवाजामध्ये गूंज तर कमी झाली आहे, पण बॅकग्राऊंड नॉईज ही एक अशी प्रॉब्लेम आहे जे हर क्रिएटरला फेस करावी लागते. आणि तुम्ही जर मार्केट प्लेसमध्ये किंवा हायवेच्या आजूबाजूला असाल तर बॅकग्राऊंड नॉईज तुमच्यासाठी पहाड सारखे असेल. तर या प्रॉब्लेमला कमी करण्यासाठी तुम्हाला एकच काम करावे लागणार आहे, ते म्हणजे बाहेरच्या आवाजाला आत येऊ देऊ नका. तुम्ही जिथे आपला आवाज रेकॉर्ड करता त्या रूमचे खिडक्या दरवाजे बंद करायचे आहे. पडदा असेल तर तेही लावा. आणि जर हे सुद्धा जमत नसेल तर तुम्हाला तुमचा आवाज सगळे झोपल्यावर म्हणजे रात्री किंवा सकाळी पहाटे रेकॉर्ड करायचा आहे. आणि मी पर्सनली रेकमेंड करतो तुम्ही सकाळी रेकॉर्ड करा, कारण सकाळी आवाज रेकॉर्ड करण्याचे दोन फायदे आहे. पहिला फायदा म्हणजे सकाळी जास्त ट्रॅफिक नाही, शोरशराबा राहत नाही, म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज नसतो, ज्यामुळे तुमच्या आवाजामध्ये क्लॅरिटी येते, म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्याला तुमचे शब्द स्पष्ट ऐकू येते. आणि दुसरा फायदा म्हणजे सकाळी आवाज रेकॉर्ड केल्याने तुमच्या आवाजामध्ये नैसर्गिक भर निर्माण होते, म्हणजे बेस, जे आपल्या आवाजाला एक वेगळाच लुक देते. आणि एक माझ्याकडून सिक्रेट टिप्स, तुम्हाला व्यायाम करायच्या बहाण्याने बाहेर जायचे आहे आणि खाली जागा पाहून आपला आवाज रेकॉर्ड करायचा आहे. रेकॉर्ड करायला फक्त 5-10 मिनिटं पुरेसे आहेत. आता आवाज रेकॉर्ड करायला मी पर्सनली बोया BY-M1 माईक यूज करतो, कारण खरे सांगायचे झाले तर माईकमध्ये जो आवाज रेकॉर्ड होतो तो मोबाईलमध्ये होऊ शकत नाही. तुम्ही इथे समजू शकता. हा आवाज बिना माईकने रेकॉर्ड झालेला आहे आणि हा आवाज माईक सोबत रेकॉर्ड झालेला आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही एक सस्ता माईक घेऊ शकता, पण तुमच्याकडे माईक नसेल किंवा पैसे नसेल तर काही फरक पडत नाही, कारण मी सुद्धा माझ्या मागील व्हिडिओमध्ये बिना माईकनेच रेकॉर्ड केले. आणि जर व्हॉइस रेकॉर्ड करायला तुम्ही तुमच्या मोबाईलचा यूज करत असाल तर तुम्ही त्याला हातात न पकडता त्याला एका टेबलावर ठेवून रेकॉर्ड करा, त्यामुळे तुमच्या आवाजामध्ये फ्लक्च्युएशन कमी जास्त होणार नाही. आणि जर तुमच्या आवाजामध्ये हवेचा आवाज येत असेल, म्हणजे फ किंवा प अशा प्रकारचा, यासाठी तुम्हाला तुमच्या माईकवर जाड छिद्र असलेला कपडा टाकायचा आहे. उदाहरणार्थ थंडी असलेले सॉक्स नसेल तर मोबाईल आपल्या हनवटीच्या खाली ठेवून रेकॉर्ड करायचा आहे, ज्याने हवेचा दाब सामोरचाला जाईल आणि आवाज एकदम क्लिअर रेकॉर्ड होईल. आता गूंज आणि बॅकग्राऊंड नॉईज हे क्लिअर झाल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आवाज रेकॉर्ड करताना जास्त फास्ट किंवा जास्त स्लो बोलू नये. तुम्ही नवीन आवाज रेकॉर्ड करायला गेले तर घाबरून घाईघाईने रेकॉर्ड करता, हे एक नवीन क्रिएटर सोबत कॉमन आहे आणि तुम्ही ते हळूहळू शिकालही. पण आवाजामध्ये लय असणे खूप आवश्यक असते, जे दर्शकवर सकारात्मक प्रभाव टाकतात. गोष्ट समजायला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माईकला मित्र समजून एक्सप्लेन करायचे आहे आणि आवाज ऑटोमॅटिक रेकॉर्ड होईल. आता आहे नेक्स्ट स्टेप. आता आवाज रेकॉर्ड करताना तुम्हाला एक धडा वाचल्यासारखी नाही तर त्याच्यामध्ये इमोशन ऍड करायचे आहे. आता जर मी असे बोललो मी मराठी गायडर आहे तर तुम्हाला मजा येईल का? आणि मी जर असे बोललो हॅलो मी मराठी गायडर आहे तर तुम्हाला मजा नक्कीच येईल. आता इथपर्यंत आपले 70% काम झाले आहे. 30% काम आपण एडिटिंग मध्ये करू. आता तुमच्यामधले मॅक्सिमम युजर मोबाईलचा यूज करत असल्यामुळे तुम्हाला लेक्सिस ऑडिओ एडिटर हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. यामध्ये तुम्हाला आपला आवाज इम्पोर्ट करून तुम्हाला या साईडला इफेक्ट्स मध्ये येऊन तुम्हाला इथं काही प्री बिल्ड इफेक्ट दिसेल, ज्यामध्ये मी 4 इफेक्ट तुम्हाला सांगून देतो. एक आहे नॉर्मलाइज, यामुळे तुमचा आवाज जिथं कमी असेल तिथं जास्त होईल आणि जिथं जास्त असेल तिथं आवाज तुमचा कमी होईल. दुसरा आहे पिच, यामुळे तुमचा आवाज जर लहान मुलासारखा असेल तर तुम्ही तुमच्या आवाजामध्ये एक बेस ॲड करू शकता. तिसरा आहे नॉईस रिडक्शन, या इफेक्टमुळे तुमच्या आवाजातील जे बॅकग्राऊंड नॉईस आहे जे आपण आधी कमी केले नाही ते इथे कमी करायचे आहे. आणि लक्षात ठेवा, या सेटिंगमध्ये जास्त छेडछाड करायची नाही आहे, नाहीतर तुमचा आवाज खराब होऊ शकतो.
आता चौथी सेटिंग आहे इक्विलायझर. आता तुम्हाला इथं काही दांड्या दिसत असेल. उजव्या बाजूच्या दांड्या ट्रिबल सेट करतात आणि डाव्या बाजूच्या दांड्या पेस सेट करतात. तुम्हाला तुमच्या आवाजानुसार या दांड्या वर खाली करायच्या आहे. आता हे सगळे ट्रिक अप्लाय करून तुम्ही एक बेस्ट ऑडिओ रेकॉर्ड करून घ्याल. पण जर तुमच्या एडिटिंग मध्ये दम नसेल तर दर्शक तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पडून जाईल. जर तुम्हाला सुद्धा एडिटिंग बेसिक पासून शिकायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.